यानंतर बातमी आहे दादरच्या प्लाझा ब्रिजवर शिवसेनेकडनं बॅनर लावण्यात आलेत। या बॅनरमधनं ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबत मोदींचं आणि भारतीय सैन्याचं अभिनंदन करण्यात आलंय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणी यांनी। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतानं चोख उत्तर देत ऑपरेशन सिंदूर हे लॉन्च केलं आणि त्यानंतर देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले जात आहेत। त्याचबरोबर भारतीय सैन्य दलाचे सुद्धा आभार मानले जात आहेत आणि तशाच पद्धतीचे बॅनर दादर येथील प्लाझा येथील ब्रिजवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर दादर आणि पश्चिम आणि पूर्व भागाला जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा ब्रिज समजला जातो। या ब्रिजवरती मोदींचे मोठाले बॅनर झळकलेले आपल्याला पाहायला मिळतात भारतीय सैन्य दलाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन यामध्ये करण्यात आलेलं आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे भारताने जे चोख उत्तर दिलेलं आहे त्यामुळे मोदीजींना थेट आर्मीच्या वेशामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये आपल्याला या एअर स्ट्राईक दरम्यान मोदी सहभागी आहेत अशा पद्धतीचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीनं मोदींचे आभार मानणारे बॅनर आपल्याला पाहायला मिळते, ज्यावरती बाळासाहेब ठाकरेंचा, आनंद दिघेंचा, अमित शहा यांचा, जे.पी. नड्डा यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो। आणि खरं तर भारतीय सैन्य दलाने जी कारवाई केलेली आहे त्या कारवाईचं अभिनंदन केलं जात आहे। ऑपरेशन सिंदूरमधनं अनेकांचं जे सिंदूर पुसलं गेलं, अनेक कुटुंब जी उद्ध्वस्त झाली, अशा पहलगाम हल्ल्यातील अनेक कुटुंबियांना या ऑपरेशन सिंदूरमुळे न्याय देण्याचं काम सुद्धा प्रशासनानं सरकारनं केले असल्याचं म्हटलेलं आहे। आणि म्हणूनच मोदीजींचे आभार मानण्यासाठी थेट मोदींनाच भारतीय सैन्य दलाचा युनिफॉर्म घातलेला फोटो आपल्याला या बॅनरमध्ये पाहायला मिळतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। हेडलाइन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। ऑपरेशन सिंदूर नंतर राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग। पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यातील बैठक संपली। सध्याच्या परिस्थितीवर चर्चा। ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर दिल्लीत सर्वपक्षीय एकवटले। भारत पाकिस्तान मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्वपक्षीय बैठक। तब्बल 1.5 तास चालली बैठक। पाकने काही हरकती केल्यास यापुढेही जशास तसं प्रत्युत्तर मिळणार। पाकच्या कारवायांविरोधात ऑपरेशन सिंदूर यापुढेही सुरूच राहणार। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। भारत दुसरा हल्ला करू शकतो या भीतीने पाकिस्तानची उडाली झोप। रावळपिंडीतल्या सैन्य मुख्यालयासह संपूर्ण शहरात पुढील आदेशापर्यंत ब्लॅकआउट। पंजाब प्रांतातल्या अनेक नागरिकांना केलं स्थलांतरित। लाहोर नंतर आता पाकिस्तानच्या कराचीतील शराफी गोद परिसरात भीषण स्फोट। कराचीतही स्फोटानं हादरली। पाकिस्तानात लाहोर विमानतळाजवळ स्फोट। पाकिस्तानाजवळ स्फोटाचे आवाज आल्यानं लाहोर विमानतळ काही काळासाठी बंद। तेलंगणात माओवादी आणि जवानांमध्ये चकमक। माओवाद्यांना केलेल्या गोळीबारात 3 जवान शहीद तर 1 गंभीर जखमी।